नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये अत्यंत मोठी व्यक्ती, एक सन्माननीय व्यक्ती, वालचंद कॉलेजचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर प्रताप सोनवणे साहेब आलेले आहेत. हे वालचंद कॉलेजचेच विद्यार्थी आहेत. 1991 पासून वालचंद कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. ह्यांची PhD ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमधली आहे. गेले कित्येक वर्षापासून प्रशासनाला म्हणजे स्थानिक इथल्या गव्हर्नमेंटकरता एन्व्हायरमेंटशी रिलेटेड ज्या काही ॲडवायझरी बॉडीज असतात, ज्या काही ॲडवाईस द्यायचं असतात, त्याचे ते प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आपण आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करतो आहे. आपल्या या कार्यक्रमाचा उद्देश सर, मी जसं आपल्याला बोललो, तो बेसिकली ह्या करोनाच्या बॅकग्राऊंडवर जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीला ह्या करोनामुळं फरक पडलेला आहे, इम्पॅक्ट झालेला आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडवर सगळ्यात मोठं जर कुठलं क्षेत्र अफेक्ट झालं असेल तर ते म्हणजे एज्युकेशन सेक्टर आहे. आणि एज्युकेशन सेक्टर हा सगळ्यात पहिला बंद केला माझ्या माहितीप्रमाणे. जसं गव्हर्नमेंटनं मॉल्स किंवा थिएटर्स बंद केली, तशी त्याचवेळी एज्युकेशन सेक्टर्स सगळे बंद केले, सगळ्या इन्स्टिट्यूट्स बंद केल्या आणि एक लॉकडाऊनची सुरुवात झाली एका अर्थानं. बऱ्याच अंगानं लोकांच्या मनामध्ये मोठ्या शंका आहेत. दे हॅव गॉट अ ह्यूज डाऊट की कॉलेजमध्ये सोशल डिस्टन्सिंग कसं सांभाळलं जाईल, हॉस्टेल मॅनेजमेंट कशी असेल. ह्याकरता आपल्या या कार्यक्रमाकरता म्हणून वालचंद कॉलेजचे डेप्युटी डायरेक्टर साहेबांना आपण विनंती केलेली आहे. आपल्या विनंतीला मान देऊन ते आलेत, त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो मी. आणि आपल्या चर्चेची आपण सुरुवात करतो. सर, सध्या सगळ्यात मोठा सगळ्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातला शंकेचा विषय कॉलेज परत कधी सुरू होणार, आमच्या एक्झाम्स कधी सुरू होणार, एक्झामचं रिझल्ट्स कधी लागणार आणि आम्ही डिग्री घेऊन कधी बाहेर पडणार, हा पर्टिक्युलरली फायनल इयरच्या विद्यार्थ्यांच्या मनातली मोठी शंका आहे. आपलं काय मत आहे सर याबद्दल? शंका अगदीच रास्त आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे UGC, तसंच शिवाजी विद्यापीठ, तसंच आपण तंत्र शिक्षणालय म्हणूयात. तर या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला निरनिराळ्या गाईडलाईन्स ह्या दिल्या जातात आणि त्या गाईडलाईन्सप्रमाणे सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात निरनिराळे प्रोग्राम्स कंडक्ट केले जावेत. त्यांची शिक्षण पद्धतीची काही आहे ती त्या पद्धतीनं सांभाळली जावी असं अपेक्षित असतं. कोविडचा जसा उद्रेक झाला त्या पद्धतीनं सर्वच गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम झाला. त्यापैकी एक प्रमुख क्षेत्र हे शैक्षणिक संस्था ह्या होत्या. कारण शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत एक अशी खासियत आहे की तिथं येणारा विद्यार्थी हा लोकलच असेल असा भाग असत नाही. दे कुड बी कमिंग फ्रॉम लॉट मेनी प्लेसेस सायमल्टेनियसली फ्रॉम लॉट मेनी रिजन्स ऑल्सो. अशा पद्धतीने त्यांचा जर विचार जर केला तर त्यांच्या ज्या अंगभूत सवयी आहेत त्या सवयी, आणखी त्यांना असणारी इंजिनिअरिंग कॉलेजेसकडून पाळली जाणारी पूरकता, हे दोन विषय खूप महत्त्वाचे ठरतात. या सर्व गोष्टी इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत एक अत्यंत क्रमिक असतं. म्हणजे जर आपण विचार केला की बाबा आता सध्या आपल्याला एप्रिलच्या एंडला त्यांची एक्झाम होणार म्हणजे होणारच, कारण की हे अकॅडमिक कॅलेंडर असतं. त्याच्याप्रमाणे त्यांच्या ओरलच्या एक्झामिनेशन्स होणार म्हणजे होणारच. आता त्या तारखेला त्यांचं शैक्षणिक पद्धती ज्या काही आहेत त्या विविध पद्धतीने संपवणं, त्यानंतर त्यांच्या ज्या मौखिक म्हणजे आपण त्याला ओरल एक्झामिनेशन्स म्हणतो त्यांचे रिटर्न एक्झामिनेशन्स घेणं, असेसमेंट करणं, रिझल्ट डिक्लेअर करणं आणि सर्टिफिकेशन करणं, ही बाब जी आहे ही बाब अतिशय म्हणजे तंत्रबद्ध असते. बरोबर. परंतु या प्रकारच्या 16 मार्चपासून आपण ह्या सगळ्या गोष्टी जशा काय फेस करायला लागलो त्यावेळेला अचानक बंद पडणं ही गोष्ट झाली. आणि त्याच्यानंतर ती बाब ही किती काळ अजून पुढे तशी चालत राहील हे आपल्यालाही माहिती नव्हतं, कारण की आपण तसे 4 निरनिराळ्या प्रकारचे लॉकडाऊन अनुभवले आणि की आता सध्या आपण अनुभवतोय. तर प्रत्यक्षात आता आपल्याला 31 मेपर्यंत जे काही मुलांच्या शैक्षणिक पद्धतीच्या काही आम्ही निरनिराळ्या पद्धतीने चालू ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ आता सध्या बहुतेक सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या आपण मधल्या चर्चेमध्ये जास्त क्लॅरिटी येईल त्याला, की आपण बहुतेक सगळ्या गोष्टी आता सध्या त्यांच्या ऑनलाईन पद्धतीने आपण हे करतोय. 15 जूनपर्यंत आपण त्या सर्व विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या ज्या काही मौखिक परीक्षा असतील त्याही वेगळ्या माध्यमातून पूर्ण करणं हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः 1 जुलैच्या अखेरीस या सर्व मुलांच्या एक्झाम्स घेऊन त्यांचे रिझल्ट्स डिक्लेअर करणं आणि ऑगस्टपासून येणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस कंटिन्युएशन करणं
त्याचप्रमाणे 1 सप्टेंबरपासून नव्या होणाऱ्या फ्रेशर्सचं ॲडमिशन घेऊन पुन्हा आपण ही सगळी सुरुवात करणं, असं हे आपल्याला अपेक्षित आहे. फायनल इयरच्या परीक्षा होणार अथवा नाही याबद्दलची फायनल क्लॅरिटी आहे का? हो, आम्हाला समजण्यात आलं की 3rd इयरपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तर होणारच नाही आहेत, पण फायनल इयरच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम होणार का? मग त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग सांभाळलं जाणार का? ती सेफ्टी सिक्युरिटी त्यांना फील होणार का? याबद्दल काही मार्गदर्शन आहे शासनाकडनं? शासनाकडून याच्या बाबतीतली जी क्लॅरिटी आहे ती त्यांनी आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत खरं बघायला गेलं तर. आणि SOP बनवून दिलेले हो, आहेत आणि SOP. त्यांनी आपल्याला प्रत्येक महाविद्यालयाला अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे की या परीक्षा कोणत्या एक ब्रॉड फ्रेममध्ये घेतल्या जातात. ओके. की बहुतेक सगळ्या गोष्टीच्या काही आहेत, जसं तुम्ही आता सोशल डिस्टन्सिंगचा उल्लेख केला. आपल्याला ह्या अशा पद्धतीच्या परीक्षा ह्या मुख्यत्वे ऑनलाईन पद्धतीनंच होणं अपेक्षित आहे. ओके. ह्या आणि समजा जर काही परीक्षा उदाहरणार्थ आता सध्या आपल्याला काही लॅब एक्झरसाइजेस असतील तर त्या लॅब एक्झरसाइजेस सुद्धा आपल्याला व्हर्च्युअल पद्धतीने म्हणजे व्हर्च्युअल लॅबोरेटरीज असतील त्या पद्धतीने तिथे मुलांच्या परीक्षा होण्याची काही आहे ते तसं अपेक्षित आहे. त्यामुळं तुम्ही जसं म्हणता की बाबा एक फिजिकली किंवा रादर फेस टू फेस अशा पद्धतीने एक्झाम होतील का, कन्व्हेन्शनल पद्धतीने एक्झाम्स होतील का? नाही, ती गोष्ट ह्या ठराविक कालावधीमध्ये खूप अवघड आहे. याच्यासाठीच्या सर्व परीक्षाच्या काही आपल्याला अपेक्षित आहेत त्या बहुधा सगळ्या ऑनलाईन पद्धतीनंच होणं अपेक्षित आहे. ओके. आता विषय निघाला म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लोकांच्या मनातली शंका की ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होताना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पर्टिक्युलरली त्या गोष्टीकरता विद्यार्थ्यांची सायकोलॉजिकल प्रिपरेशन आहे का? त्यांनी हा बदलाव समजून घेतला आहे का? तर बऱ्यापैकी इंजिनिअरिंग कॉलेजमधली मुलं हे समजून घेतील असं वाटतंय. पण हा सगळा बदलाव कळत न कळत त्या पालकांनाही थोडासा समजतोय का? आर दे इन अ पोझिशन टू अंडरस्टँड दॅट माय किड सिटिंग ॲट अ होम इज गोइंग टू डू एव्हरीथिंग or probably doing all these things online without having a hands-on experience for some equipments, experiments जे आर्ट्स कॉमर्समध्ये ऑफलाईन सगळं होऊ शकतं तेवढं इंजिनिअरिंगमध्ये होणं अपेक्षित आहे का? या सगळ्या गोष्टीकरता विद्यार्थी आणि पालक या संदर्भात काही शंका आपल्याकडं व्यक्त करता येत का? इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या दृष्टीनं सर्वच गोष्टी ऑनलाईन करणं ही गोष्ट खरं बघायला गेले तर खूपच अवघड आहे. तुम्ही अत्यंत रास्त बाबीला तुम्ही हात घातलाय. अगदी परवाच IITच्या प्रोफेसर दीक्षितांशी माझं बोलणं चाललेलं होतं आणि की त्यांच्याकडून सुद्धा हे अशा प्रकारची शंका ही व्यक्त करण्यात आली. आपण IITच्या माध्यमातून असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची अक्षमता व्यक्त केली की अजून सुद्धा आम्हाला त्रिपुरासारख्या भागात किंवा आणखी काही वेगळ्या जिथे रिमोट प्लेसेस आहेत, उदाहरणार्थ आपण काश्मीरचा काही आपण भाग विचारात घेऊ, आपण काही ओरिसा किंवा तशा प्रांतातल्या आपण विद्यार्थ्यांचा भाग घेऊ की या विद्यार्थ्यांना सुद्धा पाहिजे ती प्रकारची कनेक्टिव्हिटी असणारी त्याची जो काही स्पीड म्हणतो आपण कनेक्टिव्हिटी जे काही आहे त्याला बँडविड्थ आपण म्हणूयात की अशा पद्धतीने त्यांना अवेलेबल होत नाही. त्यामुळं ही बाब ही खरं बघायला गेले तर अचानक समोर टाकलेली आहे. त्यामुळं हा अवधी हा एक आपण ट्रान्झिशन म्हणूनच बघितला गेला पाहिजे. आपल्याला आज फक्त असं आपण विचार घेऊ शकणार नाहीये की इंटरनेट अवेलेबल आहे, ऑनलाईन एक्झाम दिली आणि म्हणून ती स्वीकारली गेली, असं नाही होणार आहे. परंतु याला आपण एक आपण त्याला अरेंजमेंट आहे, आपण त्याला कॉम्प्रोमाइज म्हणूया, त्याला आपण कॉम्प्रोमाइज म्हणू शकू. परंतु याच्यामध्ये जसं आपण कन्व्हेन्शनली त्या विद्यार्थ्यांशी आपण रिटर्न एक्झामिनेशन घेतो, त्याची आपण फेस टू फेस त्याची आपण ओरल घेतो किंवा त्याला लॅबमध्ये एखादा एक्झरसाइज करायला लावतो, त्याला एखादा प्रोटोटाईप बनवायला लावतो, त्याला स्टिम्युलेशन करायचे असतात. ह्या सर्व गोष्टी ज्या काही आहेत ह्या गोष्टी इंजिनिअरिंगच्या पद्धतीनं होणार नाही. परंतु जर 3 वर्षाचा त्याचा परफॉर्मन्स किंवा इंजिनिअरिंगच्या पद्धतीने जर आपण म्हणायला घेतलं की 3.5 वर्षापर्यंत त्याच्या निर्णय पद्धतीच्या असेसमेंट या झालेल्या आणि त्या असेसमेंटचा भाग म्हणून इव्हन या कंपन्यांनी त्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट स्वीकारलेली आहे, ते त्यांना ज्यांना जॉबवरती रुजू करून घ्यायचे तेही तशा प्रकारच्या त्यांच्या गाईडलाईन्स आहेत, ते गाईडलाईन्स त्यांना घालून देतील. आणखी त्या विद्यार्थ्यांच्याकडून जे काही आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये मला महत्त्वाची सांगावीशी वाटते की आज जरी आपण समजा आपण 50% फॉर्म्युला विचारात घेऊया की बाबा 50% त्याची इंटरनल असेसमेंट जे काही विद्यार्थ्यांना निर्णय काम करायला आहे त्याच्याप्रमाणे त्याचे 50% गुण घेतले जातील. मग त्याची जे काही ऑनलाईन असेसमेंट असेल त्याच्याप्रमाणे 50% त्याचे घेतले जातील, आणखी त्यांचं 100. परंतु काही विद्यार्थी नापास झालेले असतील, काही जे नापास झालेले विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा त्याची एनहान्समेंट करण्याची संधी मिळाली पाहिजे.
त्यांची जी काही ग्रेड आहे त्याची ग्रेड इम्प्रूव्ह करण्याची सुद्धा त्यांना संधी दिली गेली पाहिजे. ह्या अशा सर्व बाबी ह्या एक्सपर्ट कमिटीने विचारात घेतलेल्या आहेत आणि तशा प्रकारची तरतूद ही त्यांनी तिथं ठेवलेली आहे. आणि ही बाब जी आहे ही बाब ही एका कंटिन्युअस असेसमेंट त्याचप्रमाणे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणू की या पद्धतीने ती होत राहील पुढे, की जेणेकरून सामाजिकदृष्ट्या किंवा त्यांचा जो मेजर स्टेक होल्डर कंपन्या आहेत की जिथं तो विद्यार्थी शेवटी रुजू होणार आहे, किंवा आपण सिविक सर्कल विचारात घेऊया किंवा जिथं सामाजिक वर्तुळ आपण त्याला म्हणतो की जिथं अल्टिमेटली विद्यार्थी त्याच्या ज्या काही टेक्निकल नो हाऊ तो एक्सटेंड करणार आहे, तर तो एक्सटेंड करू शकेल ह्या पात्रतेनं तो दिला जाईल. परंतु शेवटी अखेरीला त्याचा जो एम्प्लॉयर आहे, हो, जो त्याला नोकरी देणारा एखादी इंडस्ट्री आहे किंवा एखादा ऑर्गनायझेशन आहे, एखादी कंपनी, त्यांनी हे ते सगळे चेंजेस रिअलाइज केलेले आहे, करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे म्हणून एक टेम्पररी अरेंजमेंट म्हणून आहे. सर, पण कधी ना कधी तरी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होणार, क्लासरूम सुरू होणार. बरोबर. क्लासरूम जेव्हा सुरू होतील आणि असंही आपण समजतो, असंही आपण रिअलाइज करतोय की होऊ शकतं की हा कोविड सारखा इफेक्ट जो आहे तो काय असा 1 वर्ष 2 वर्षात जाणार नाही. वी हॅव टू मेक अ हॅबिट ऑफ लिव्हिंग विथ इट, टेकिंग अ प्रिकॉशन. मग सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल, सॅनिटायझेशन असेल, हे सगळं मेंटेन करून जगायची सवय आपल्याला हळूहळू करून घेणं हा पार्टच झाला आपल्या आयुष्यात. बरोबर. अशा बॅकग्राऊंडवर जेव्हा कधी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल त्यावेळी मग आपण क्लासरूममध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका बेंचवर 2 मुलं बसून शिकतात, एका क्लासरूमची स्ट्रेंथ 60+ समथिंग असेल, तर आपल्या क्लासरूममध्ये हे सोशल डिस्टन्सिंग आपण ठेवू शकणार का? ह्याचा अर्थ असा की एका वर्गामध्ये हाफ स्ट्रेंथनं आपण शिकवणार का? मोठा प्रश्न. असं जर असेल तर मग त्याकरता विद्यार्थ्यांचे क्लासेस डबल घेतले जाणार का? एकाच टीचरला सेम सब्जेक्ट, सेम मॅटर 2 वेळा शिकवायला लागणार का? हा एक मोठा प्रश्न लोकांच्या मनात आहे. आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न असा आहे, आणि जे आम्ही समजतो की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक म्हण आहे की इंजिनियर्स आर नॉट मेड ओनली इन द क्लासरूम बट दे आर मेड इन द होल एन्व्हायरमेंट, पर्टिक्युलरली इन द हॉस्टेल्स ऑल्सो. आता हॉस्टेल्समधली आपल्याला कल्पना आहे की एका रूममध्ये 2-3 मुलं असतात. ह्याकरता लागणारे सगळे बदल कळत न कळत आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसने समजून उमजून करायला सुरू केलेत का? वालचंद कॉलेजसारख्या ठिकाणी मोठे रिसोर्सेस आहेत, जागा भरपूर आहे, फायनान्शियल कॅपॅबिलिटीज आहेत, गव्हर्नमेंटचा सपोर्टही इनडायरेक्टली मिळेल, दे कॅन डू इट. पण तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीचं जरा उत्तर, क्लासरूम मॅनेजमेंट, हॉस्टेल मॅनेजमेंट in view of Walchand College, at the same time what will happen with the all other non-aided colleges, because they will be in a deep trouble. That is what I feel. काय मत आहे सर आपल्या याच्यावर? प्रत्येक संस्थेच्या दृष्टीनं या सर्व प्रश्नाकडे बघायचं जो नजरिया आहे, भूमिका आहे, ती खूपच वेगळे असणार आहे. मी माझ्या क्षमतेमध्ये जे काही वाटतंय ते मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून मला असं सांगावं वाटेल की आज ह्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये आमच्याकडे रिसोर्सेस म्हणून खूप तयार करण्यात आले. जर तुम्ही आता सध्या यूट्यूबच्या माध्यमातून म्हणाल किंवा गुगल क्लासरूमच्या माध्यमातून म्हणाल किंवा आता सध्या निरनिराळ्या प्रकारच्या मायक्रोसॉफ्टचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत या माध्यमातून म्हणाल, तर अशा प्रकारचे रिसोर्सेस हा एक विद्यार्थी अनेक वेळा त्याच्या क्षमतेप्रमाणे कुठल्याही जागी ॲक्सेस करू शकेल, अभ्यास करू शकेल, त्याच्या शंका अगदी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत शेअर करू शकेल आणि आम्ही त्याला निरनिराळ्या पद्धतीने उत्तरं देत राहू. तसं बघायला गेलं तर एक क्लासरूम हा जो काही 60 मिनिटाचा 1 तास असा जो काही चालायचा, तर आज हा क्लासरूम व्हर्च्युअल पद्धतीनं 24/7 झालेला आहे. त्या विद्यार्थ्याच्या कन्व्हिनियंट टाइमला कन्व्हिनियंट जागी बसून त्याचा चांगला मूड असताना त्याला तो कंटेंट अवेलेबल आहे, ज्यामध्ये त्याची ऍक्सेप्टेबिलिटी सुद्धा चांगली राहील, लर्निंग ॲबिलिटी सुद्धा तेवढी आहे. आणि ही सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्याच प्रमाणे असं आहे की ते जे काही कंटेंट दिलं गेलेलं आहे, हे कंटेंट हे तिथं थांबणारं नाही आहे. तिथं असणाऱ्या विद्यार्थ्याच्या शंका, बरोबर, इंटरनेटवरती असणाऱ्या निरनिराळ्या माध्यमातून असणारे वेगळे, आता उदाहरणार्थ समजा आपण स्वयंप्रभा विचारात घेऊया, स्वयं प्रकारचा प्लॅटफॉर्म विचारात घ्या, कोर्सेरा प्रकारचा आपण प्लॅटफॉर्म विचारात घेऊया, किंवा अशा सर्व बाबी, मूक सारखं प्लॅटफॉर्म आपण विचारात घेऊया की यामध्ये निरनिराळे कंटेंट्स हे विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. त्यामुळं एका शिक्षकाचं कंटेंट, त्याच वेळेला एक IITचे प्राध्यापक तोच कंटेंट कशा पद्धतीने सादरीकरण करतायत, या माध्यमातून ती गोष्ट त्यांना ती अवेलेबल होत राहिलेली आहे. त्यामुळं क्लासरूम टीचिंग इज नॉट सिम्पली क्लासरूम ॲक्टिव्हिटी, बट इट इज एक्सटेंडेड ऑन होरायझन्स ऑल अलॉंग ऑल द डिरेक्शन्स, असं मला म्हणावं वाटतंय. त्यामुळं ती बाब जी काही आहे ती क्लासरूम पुरती मर्यादित नाही. त्यामुळं
जर ही बाब आता प्रायव्हेट कॉलेजेसच्या दृष्टीने जर आपण विचार घेतलं तर खूपशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये इंटरनेट आणि त्याची अवेलेबिलिटी हा काही फार मोठा प्रश्न नाही आहे. त्यांच्याकडे सुद्धा ही माध्यमं जी काही आहे ती माध्यमं अवेलेबल आहेतच. त्याच्याचप्रमाणे मला असंही म्हणावं असं वाटेल की आज एका कोणत्या तरी माझ्या कॉलेजच्या म्हणजे वालचंद कॉलेजच्या जवळपास असणाऱ्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याला जर वाटत असेल की माझ्या कॉलेजेसमध्ये वालचंदमध्ये कोणता प्राध्यापक कोणत्या पद्धतीचे लेक्चर्स घेतोय, इवन ही कॅन लिसन टू दॅट अँड ही कॅन लर्न आउट ऑफ दॅट. त्याचप्रमाणे त्यांना त्याचे कंटेंट जे काही आहेत हे कंटेंट व्हर्च्युअल क्लासरूममध्ये अवेलेबल असल्याप्रमाणे तो ॲक्सेस करेलच. त्याप्रमाणे त्याच्या शंका जर काही असतील तर त्याच्या शंका जर त्यांनी आम्हाला जर पुटअप जर केल्या तरी मला वाटतं की आम्ही एखादं उत्तर त्याच्याशी नाकारण्याचं काहीच कारण नाही. बिकॉज अल्टिमेटली दिस इज अवर एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. शिक्षण ही बाब जी काही आहे ही वालचंदच्या क्लासरूम मर्यादेपुरतच मी शिक्षक या नात्यानं नाही ठेवणार आहे. आज मला कोणत्या तरी एखाद्या एक्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना विचारलं की सर मला हे समजत नाही आहे अँड जस्ट आय वेंट थ्रू युअर कंटेंट अँड डिलिव्हरीज, नाऊ आय हॅव दिस काइंड ऑफ डाऊट. येस, डेफिनेटली आय हॅव टू. हां, याच्याबरोबरचा तुम्ही जो काही दुसरा मुद्दा व्यक्त केलात की एक क्लासरूम 60ची स्ट्रेंथ, ती 60ची स्ट्रेंथ आज काही ठिकाणी 90ची सुद्धा असू शकेल. याच्यामध्ये आपण क्लासरूमचा टिपिकली एका बेंचवरती बसण्याची संख्या 2 किंवा 3 किंवा चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं असणाऱ्या क्लासरूमचे डिझाईन्स कन्व्हेन्शनल डिझाईन्स आहेत. त्यामध्ये अशा पद्धतीचा आपण कधीच विचार केलेला नव्हता की कोविडसारख्या बाबीचा प्रादुर्भाव अशा पद्धतीनं होईल आणि त्या दृष्टीनं आपल्याला विद्यार्थ्यांना 1 मीटरच्या अंतरावरती आपल्याला सध्या बसवायला लागेल. असं जर विचार केलं तर एका रात्रीमध्ये अशा पद्धतीचे क्लासरूम डिझाईन केले जाणार नाहीत. याच्यासाठी उत्तर असेल ते व्हर्च्युअल क्लासरूमचंच असेल. आत्ताही सांगितलं जातं, इनफॅक्ट तशा प्रकारच्या गाईडलाईन्स आपल्याला आहेत की तुम्ही हे शिफ्ट्समध्ये घ्या. एक सकाळच्या शिफ्टमध्ये तुमची जे काही आहे ते समजा आता माझी 20ची संख्या घ्यावी, मी दुपारच्या शिफ्टमध्ये घ्यावी. तिसरीची काही आहे ते मी फ्लिप क्लासरूम सारखा एखादा शब्दप्रयोग वापरू शकतो की जिथे माझं रेकॉर्डेड लेक्चर आहे तर आम्ही सांगतो की बाबा तू हे लेक्चर तयारी करून ये, मी तुझ्या शंका फक्त इथं घेईन. त्यामुळे काय होईल की माझा जो काही 40% वेळ साधारणतः माझा वाचला जाईल प्रत्येक वेळेला. फेस टू ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन जो काही आहे तो वाचला, दॅट वुड बी डेफिनेटली रिड्यूस. म्हणजे टीचर विल बिकम स्लोली अ फॅसिलिटेटर किंवा काउन्सिलर अशा टाईपच्या रोलमध्ये. ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर त्याला एक मेंटॉर मेंटी रिलेशनशिप आपण जे म्हणतो तीच रिलेशनशिप मेंटॉर. आणखी आज कसं आहे की इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्सना शिकवायच्या पद्धती आणखी आपण प्राथमिक शाळेमध्ये शिकवायच्या पद्धती खूप फरक आहेत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी 80% काम करावं, 10% फॅसिलिटीनं द्यावं, उरलेलं 10% जे काही आहे ते विद्यार्थ्यांना स्वतः बिल्डअप करावं की जे पूर्णपणे सामाजिक अंगाने भरून काढलं जावं. आज आपण बघतोय की त्याच्यामध्ये फील्ड ट्रेनिंगचा कॉम्पोनंट इन्व्हॉल्व झालेला आहे किंवा आपण इंडस्ट्रीयल इंटरॅक्शन जे काही आहे त्या गोष्टीच्या हे केलेल्या आहेत, इंटर्नशिप आहेत. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार पाहता त्याचं एक्सटेन्शन जे काही आहे हे फक्त क्लासरूमपर्यंत मर्यादित नाही होणार आहे. ती क्लासरूम जी आहे ती क्लासरूम व्हर्च्युअल क्लासरूम व्हावी आणखी ती तशा पद्धतीने एक्सटेंड व्हावी हे आपल्याला अपेक्षित आहे. आणखी तशा पद्धतीचे क्रम जे आहेत ते येत जातील. आणि ती गोष्ट जी आहे ती गोष्ट आता तुम्ही जो तिसरा मुद्दा काढला हॉस्टेलच्या बाबतीत, हॉस्टेल हा इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्याचा एक खूप अविभाज्य हिस्सा आपण त्याला म्हणूया की खऱ्या अर्थाने विद्यार्थी हा तिथेच घडतो. आणखी आज आमच्या काही विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन जेव्हा होतं तेव्हा विद्यार्थी मला आमच्याशी बोलताना हेच बोलतो की सर मला कॅम्पस में आना है. अरे डोंट यू मिस आवर लेक्चर्स अँड डोंट यू थिंक दॅट ओके हियर दिस टीचिंग लर्निंग प्रोसेस शुड बॅटर. नाही सर, कॅम्पस में आना है. म्हणजे त्यांना वाटतं असं की सोबतचे मित्रमैत्रिणी असतील किंवा त्या क्लासरूममधला एक टोटल ॲम्बियन्स असेल किंवा अगदी आपल्या टपरीवरचा चहा असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या गोष्टी त्यांना होतात. आणखी म्हणजे आता खरं मी व्हॉट्सअपवरती दिवसा बघितलं होतं की जो बच्चिया परिया आई है और पापा से कैसे अभी बर्ताव कर रही है, हे थोडासा चेष्टेचा भाग, पण ही बाब जर बघितली तर तशा प्रकारच्या हे अनुभवलेली होती. हॉस्टेलच्या बाबतीत आम्ही फक्त काही तांत्रिक बाबी स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ आम्ही सॅनिटायझेशन तिथे करून घेतलेलं आहे. प्रत्येक हँडरेल्स वगैरे जे काही आहे ते योग्य रीतीने वापरले जातील अशा पद्धतीची दक्षता घेतलेली आहे. वॉशरूम्स असतील किंवा अशा सॅनिटेशन फॅसिलिटेशन ज्या काही आपण तयार केलेल्या आहेत त्या किमान दिवसातून 2 वेळा धुतल्या जातील वगैरे अशा थोडक्यात म्हणजे काय त्याची क्लिनलीनेस सेफ्टी ही जी काही आहे ते आपण एन्श्युअर करतोय. परंतु जर आपण एका रूममध्ये एकच विद्यार्थी आणखी तशा पद्धतीनं जर समजा सोशल डिस्टन्सिंग आणि ह्या बाबी जर करायचं म्हणलं तर शक्य आहे. पण होईल असं
आपल्यासारख्या भागामध्ये रुरल बेल्टमधून खूप विद्यार्थी येतात आणि त्यांना ह्या बाहेरच्या अशा ठिकाणी राहणं ह्या फॅसिलिटीज परवडणाऱ्या नाही आहेत. त्यामुळं जरी वालचंदसारख्या महाविद्यालयांना अशा प्रकारच्या गोष्टी अवेलेबल करून जरी दिल्या किंवा अन्य कोणत्या महाविद्यालयांना त्यांचे हॉस्टेल्स हे अशा पद्धतीचे जरी तयार करून दिले तरी त्याचा वापर त्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांच्या आर्थिक क्षमतेपायी कितपत होईल याच्याविषयी बाकी मला शंका आहे. थोडी बहुत ऍडमिशन्स कमी होतील, ज्या मुलांची कॅपॅबिलिटी आहे ती थोडीशी बाहेर राहतील. बाय अँड लार्ज जी खरी हॉस्टेल लाईफ ज्याच्याकरता हवं आहे किंवा ज्यांची फायनान्शियल कन्स्टंट आहे ती मुलं कॉलेजमध्ये राहतील आणि त्यांची सगळी आपण योग्य पद्धतीनं सोयी सुविधाही करू आणि होऊ शकतंय की 99% करेक्ट राहील. अगदीच 100% फार मोठं सोशल डिस्टन्सिंग किंवा फार मोठे प्रोटोकॉल थांबायची फॉलो करायची गरजही पडणार नाही, कारण काही सगळी मुलं बरोबर आणि त्यांच्यावरचा कोरोनाचा जो इफेक्ट दिसतोय त्याच्यामधली कॅज्युअलिटीचं पर्सेंटेज दिसतंय ते खूपच कमी आहे. तर आणि एका महत्वाच्या विषयाकडे आपण यायला पाहिजे असं मला वाटतं. मग अशी बोलता बोलला आपण की टीचर्स हे खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या चेंजेस करता तयार होत आहेत. दे आर मेकिंग देअर ओन ई लर्निंग कंटेंट आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग ह्या गेल्या 2-3 महिन्याच्या कालावधीत किंवा ह्याच्या अगोदर सुद्धा हे व्हर्च्युअल लर्निंग करता आपल्या प्रोफेसरांनी चांगलं काम केलं असेल असं मला वाटतं आणि गेल्या 2-3 महिन्यात हा अनअव्हेटेबल पार्ट आहे, त्यांच्या आयुष्याचा न अवॉइड करण्याजोगा पार्ट आहे असं गृहीत धरून बदलाव केला असेल असं मला वाटतंय. त्याबद्दलही 1-2 तुम्ही वाक्य बोलावीत अशी माझी इच्छा. पण त्याही पेक्षा महत्त्वाचा हाही प्रश्न आहे की अशा सगळ्या गोष्टीमध्ये मग टीचर आपल्या वालचंदमधले, मी विद्यार्थी आहे वालचंदचा, मलाही माहिती आहे मोठमोठ्या स्टॉलवर पी कुलकर्णी सारख्या लोकांनी शिकवलेले आम्ही विद्यार्थी, त्यांना काय वाटेल की एक लेक्चर आहे मी वालचंद कॉलेजमधल्या प्रोफेसरचं ऐकतोय, एक लेक्चर आहे मी प्रॉबेबली त्याच सब्जेक्टवरचं IITचं वाचतोय. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरनं टीचरच्या मनामध्ये थोडासा ॲब्सोलन्स किंवा माझं महत्त्व कमी होतंय असा काही अँगल तयार होण्याची शक्यता वाटते का? ही शक्यता आहे, ही इंजिनिअरिंगमध्ये खूप कमी शक्यता आहे, पण अदर अकॅडमिक प्रोग्रॅम्समध्ये BSc मध्ये म्हणा किंवा BA मध्ये BCom मध्ये म्हणा हा मात्र एक मोठा इम्पॅक्ट. आम्ही परवा अशाच पद्धतीचा एक प्रोग्राम घेतला, त्यामध्ये काही अकॅडमिक जे नॉर्मल आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आहे तिथल्या प्रोफेसरांच्या मनामध्ये मात्र फार मोठा किंतु निर्माण झालेला. काय मत आहे सर आपल्याला? मला असं म्हणावं वाटेल की हाडाचं शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्र याचं पावित्र्य खूपच निराळं आहे. आज माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एक 10 मिनिटाचा व्हिडिओ जेव्हा मी यूट्यूबवरती अपलोड करायचा प्रयत्न करतो तर त्याच्यासाठी मला किमान 1 दिवस तयारी करावी लागते. अगदी खरं. वेअरॅज मी माझ्या क्लासरूमच्या टीचिंगमध्ये मी फक्त 10 मिनिटामध्ये जे काही कंटेंट बघायचं आहे ते मी रिफ्रेश करतो आणि मी आज जातो, कारण की मी तिथे माझ्याकडे ब्लॅकबोर्ड असतो, माझ्याकडे जिवंत विद्यार्थी असतो आणि तो जो लाईव्हलीनेस क्लासरूममध्ये असतो तो मी बरोबर त्या ट्रान्समध्ये जातो आणि की माझ्या डिलिव्हरीज ह्या तशा पद्धतीच्या होतात. आज जेव्हा मी वन वे माझा अप्रोच आहे, जिथे माझा विद्यार्थ्याचा ॲब्सन्स आहे आणि की मी इमॅजिन करतोय की बाबा माझ्या विद्यार्थ्याला मी शिकवायचा प्रयत्न करतो, त्याच्या काय शंका असू शकतील, माझा एखादा चुकीचा असलेला उच्चार किंवा माझं एखादं मिस झालेलं कंटेंट हे मी क्लासरूममध्ये अगदी सहजगती आम्ही रिपीट करतो. आणखी त्याच्यामध्ये मी ही गोष्ट म्हणतो की बाबा माझी आता तयारी नाही आहे किंवा मी एखादी गोष्ट कंटेंट माझं हे आता मिस होतोय, नेक्स्ट टाइम आय विल कव्हर दॅट ही गोष्ट. पण तू जेव्हा ही गोष्ट ऑनलाईनमध्ये, आणखी गोष्ट अशीही आहे सर की मी जेव्हा एखादं कंटेंट यूट्यूबसारख्या सोशल मीडियासारख्या माध्यमातून जेव्हा देतोय तेव्हा मी एक प्रूफ क्रिएट करतोय, दिस इज व्हॉट आय एम डिलिव्हरिंग, सो आय शुड बी व्हेरी ट्रू विथ दॅट कंटेंट. की त्याच्यामुळं आणखी आता तुम्ही जशा मोर एनर्जी टाइम एफिशियन्सी इन प्रिपेअरिंग, कारण एकमेव आहे की तुम्ही जो काही म्हणतात की बाबा एखाद्याच्या पद्धतीच्या मनामध्ये त्याचा किंतु निर्माण होईल किंवा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप होईल का, हा कॉम्प्लेक्स डेव्हलप होऊ नये म्हणून त्यानं ती तशा पद्धतीची काळजी घेणं हे अपेक्षितच आहे. आपल्याकडे हेही आहे, म्हणजे अगदी फ्रँकली आपल्याला पुढे जो काही आहे तो आपलं इंटरॅक्शन आहे त्याच्यामुळे मला मान्य करायला काय हरकत नाही. द वे वी आर गेटिंग स्टुडंट फ्रॉम द रुरल बेल्ट, इन द सिमिलर मॅनर वी आर गेटिंग द टीचर्स ऑल्सो फ्रॉम रुरल बेल्ट. दे मे नॉट बी से दॅट प्रोफिशियंट ॲज फार एज दॅट पर्पज इंग्लिश अँड डिलिव्हरी इज कन्सर्न, परंतु त्याचा अर्थ त्यांच्या नॉलेज लेवल्स ह्या कमी असतात असं बिलकुल नव्हे.
त्याच्यातलं फक्त त्यांचं माध्यम जे काही आहे ते माध्यम हे त्यांना स्वीकारावं लागेल. त्याच्यातल्या प्रकारे त्यांची जी काही तयारी जी आहे ती तयारी त्यांची करावी लागेल. आणखी ही बाब ही निश्चितच होईल. त्यामुळं अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेतल्या प्रतिनिधीशी त्यांचं कंटेंट हे कम्पेअर होईल, आणखी त्यांना एक त्यांचं महत्त्व कमी होईल असं होईल का? मला शक्यता इंजिनिअरिंगमध्ये बिलकुल वाटत नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला मगाशी सुद्धा उल्लेख असा केला की फॉर एक्झाम्पल मी आता माझा विषय आपण विचार घेतला, मी एक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा विषय मी शिकवतो माझ्या विद्यार्थ्यांच्यासाठी, एअर पोल्युशन हा शिकवतोय. त्याच वेळेला जर समजा IIT कानपूरचे एखादे प्राध्यापक आहेत किंवा IIT दिल्लीचे एखादे कंटेंट आहेत किंवा आपण परदेशी आपण MIT सारख्या एखाद्या परदेशी संस्थेचा आपण विचारात घेऊयात की हे कंटेंट विद्यार्थ्याला आज खुलेपणाने अवेलेबल होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या कोविडच्या प्रादुर्भावामुळं अशा प्रकारच्या सर्व शैक्षणिक संस्थांनी आणखी अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म असणाऱ्या निरनिराळ्या वर्गांनी असं कंटेंट हे फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यामुळं आज विद्यार्थ्यांना ही खूप मोठी सोय झालेली आहे की व्हॉट सोनोने वॉज डिलिव्हरिंग अँड व्हॉट इज बिईंग डिलिव्हर्ड ॲट MIT US. So he can easily compare that, and accordingly he can fish out of all the entire contents that are available over the globe. ही बाब जी आहे ना, ही बाब खूप महत्वाची आहे. हे खरं आहे की आता विद्यार्थ्यांनाही एक्सक्यूज नाही आहे खऱ्या अर्थानं नाही की बाबा मला क्वालिटी कंटेंट मिळाला नाही, मला क्वालिटी नॉलेज मिळालं नाही, असं होणार नाही. आता या सगळ्याचा परिणाम म्हणून सर थोडंसं is there any chances that fee structure will be also changed in view of COVID, in view of corona? अशी काही फील आहेत का? एक शिक्षण शुल्क समितीतर्फे बऱ्यापैकी सगळीकडे इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या फी ठरवल्या केल्या जातात. आता सगळ्या या बॅकग्राऊंडवर एक बाजू ई लर्निंग आणि बदललेली सगळी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म, दुसरी बाजू ही पण आहे की आता सध्या इकॉनॉमी इज इन अ रिअली बॅड शेप. इज देअर एनी चान्स दॅट न्यू ॲडमिशन्स ॲटलिस्ट for a next year or years to come will be charged less? असं काही दिसतंय तुम्हाला किंवा अशी काही फील्स आहेत, असं काही गव्हर्नमेंट लेवलनं इंडिकेशन नाही? कोणत्याही अशा पद्धतीचं इंडिकेशन नाही आहे. इनफॅक्ट खूप संस्था ह्या आर्थिक अडचणीत आहेत. तुम्हाला ही गोष्ट म्हणजे इट इज ऑब्वियस आहे आणि हे ऑब्वियस ट्रूथ आहे की आपल्याकडच्या ऍडमिशन जे काही आहे ते हार्डली 50% जागा काच भरल्या जातात. म्हणजे विचार केला तर वेकंट आहे. आर्थिक अडचणी ऑलरेडी अशा संस्थांना आहेत. सेकंड इयरला तो 10% जो काही लॅटरल एंट्रीचा भाग जो काही होता तोही शासनानं किंवा AICTEच्या माध्यमातून त्याच्यावरती परिणाम झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार घेता की इंजिनिअरिंग एज्युकेशन ही इट इज मोर चॅरिटी. आज आपण जर विचारात घेतलं की 3.5 लाखापासून 12 लाखापर्यंतच्या निर्णय पद्धतीचा फीचा प्रोफाईल आहे. जर आपण एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट विचार घेतली तर 5-5.5 लाख असेल. वालचंदसारख्या ज्या संस्था असेल साधारणतः 3.5 लाख रुपये त्याची फी असेल. IIT सारख्या माध्यमातून 8.5 पासून 12.5 लाखापर्यंतच्या निर्णय फी स्ट्रक्चर असतील. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार घेतात त्यांची असणारी गरज म्हणून तेवढा पैसा तिथे खर्च केला जातो. परंतु आज अशा प्रकारच्या अडचणी आहेत, ॲडमिशन्स कमी होतील आणि म्हणून फीचा कॉम्पोनंट वाढला जाईल अशी शक्यता सुतराम देखील नाही. कमी होईल का हा माझा प्रश्न? कमीही होणार नाहीत कारण की ऑलरेडी संस्था ह्या अडचणीत आहे. मीन्स हे इंजिनिअरिंग कॉलेजचं जे बिझनेस मॉडेल आहे दॅट इट सेल्फ इज अ नॉट दॅट गुड, म्हणजे नो हँड टू माउथ अशी सिच्युएशन असल्यामुळे आज आहे. किंवा रादर बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजला ज्याचे ऍडमिशन्स कमी आहेत, वालचंदला हा प्रश्न येत नाही, पण बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन्सच खूप कमी असल्यामुळे हार्डली दे आर इन अ पोझिशन टू मॅनेज देअर ओन एक्सपेन्सेस, बॅड शेप. त्यामुळे ती शक्यता बिलकुल दिसत नाही. एक सगळ्यात महत्वाचा या सगळ्यामधनं जो विषय आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अल्टिमेट गोल ज्याला म्हणून ऑब्जेक्टिव्ह आहे तो हा असतो की कॉलेजमधून बाहेर पडल्यावर नोकरी मिळणं किंवा त्याकरता तो एम्प्लॉयेबल विद्यार्थी बनवणं. ह्या संदर्भात 2 प्रश्न आहे. एक तर आत्ता सध्या जे एम्प्लॉयर आहेत, जे जॉब देणारे आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत, मग त्या थोड्या बहुत आजची IT इंडस्ट्री वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे थोडी तरी चालू आहे आणि ती आहे इन अ गुड शेप. पण ओव्हरऑल डिमांड आणि सप्लायमध्ये डिमांड खूप नॅशनल लेवलला नव्हे इंटरनॅशनल लेवलला कमी होणार असल्यामुळे लोकांच्या खिशात कमी पैसे जाणार असल्यामुळं बिझनेस किंवा कंपनीज किंवा ऑर्गनायझेशन्स ह्या सगळ्या गोष्टीमध्ये
प्लेसमेंटच्या अँगलनं ह्या बदलावाला कसे पाहतायत, म्हणजे द फायनल प्रॉडक्ट विच दे आर गेटिंग, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ह्या सगळ्यामधनं बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्याला ॲक्सेप्टॅबिलिटी त्यांची कशी आहे, एक. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या वर्षीच्या प्लेसमेंटबद्दल साधारणपणे वालचंद कॉलेजचं काय सिनेरिओ आहे, मुलांना किती टक्के ॲडमिशन, किती टक्के प्लेसमेंट झाले आहेत किंवा पाईपलाईनमध्ये आहेत, आणि नॉन एडेडमध्ये त्याचं काय चित्र निर्माण होतं. ओके. पहिला प्रश्न तुमचा जो होता तो आपल्या प्लेसमेंटच्या बाबतीतला होता. Correct. याला कारण एकमेव आहे. हं. मला एक अचानक मागचा एक अभ्यास आठवला की ज्या अभ्यासामध्ये असा उल्लेख केलेला होता की जो विद्यार्थी आपल्याकडून पासआउट होतो हं. त्यातल्या 97% विद्यार्थ्यांचा कल हा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीकडे आहे. बरोबर. कदाचित असणारा डॉलर त्यांना खुणावत असेल, युरो त्यांना खुणावत असेल, लाईफस्टाईल खुणावती आहे. शक्यता, तो विषयच वेगळा आहे, तो आपण विषय आता नको बोलायला. परंतु त्यांच्यातली सुद्धा जर आपण एम्प्लॉयबिलिटी म्हणून विचारात घेतलं किंवा त्यांचा स्किलसेट म्हणून विचारात घेतला तर त्यांचा स्किलसेट 3% हार्डली विद्यार्थी असे दिसले की जे सक्षम आहेत, अशा पद्धतीनं एम्प्लॉयबल आहेत. आणि या लाईटमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्यक्षात एम्प्लॉयबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी शासनाचे निरनिराळे प्रयोग चालू आहेत. त्याचप्रमाणे निरनिराळे इंजिनिअरिंगच्या संस्था ह्या उपजतच त्याच्याप्रती संस्कार करतायत विद्यार्थ्यांच्यावरती. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज कितपत कसा आहे हा थोडासा काळच आपल्याला सांगणार आहे. त्या गोष्टी ज्या काही आहेत त्या गोष्टी, पण कारण की विद्यार्थ्यांच्या सुद्धा कल्पना ज्या काही आहेत ह्या खूप वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांचं जे काही ते त्यांची स्वतःची वैयक्तिक तयारी आणि या बाबी ज्या आहेत त्याप्रमाणे ते खूप वेगळ्या पद्धतीने इम्प्रोवाइज करतायत स्वतःला. त्याच्याचप्रमाणे आपण हायर एज्युकेशनकडं वळण्याची विद्यार्थ्याची संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे. त्यामुळं तो जो काही एम्प्लॉयबिलिटी, स्टार्टअप किंवा अशा सगळ्या बाबी ज्या काही आहेत ह्या बाबीच्या दृष्टीने निरनिराळे विद्यार्थी निरनिराळ्या पद्धतीनं काम करतायत. आणखी त्या पद्धतीनं आपण सुद्धा म्हणजे निरनिराळ्या वालचंदच नव्हे सगळ्याच संस्था त्याच्यावरती योग्य ते काम करतायत. दुसरी बाब जी काही होती की ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या बाबतीतला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या बाबतीतल्या प्रत्येक सेल हा त्या विद्यार्थ्याला एम्प्लॉयबल करण्यासाठी निश्चितपणे कष्ट घेत असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला अगदी सेकंड इयर पासूनच निरनिराळ्या पद्धतीचे आपण त्याच्यावरती संस्कार करतो. पहिले ते त्याच्यासाठीच आपण म्हणजे त्याची वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी असेल, त्याचे कम्युनिकेशन असतील, त्याच्या बॉडी लँग्वेजेस असतील, त्याचा टेक्निकल नो असेल, त्याचे प्रेझेंटेशन स्किल्स असतील, अशा बरेच आम्ही निरनिराळ्या पद्धतीवरती त्याच्यावरती काम करत असतो. आणि तशा पद्धतीने आम्ही ज्याच्या आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतो त्याही त्यांच्याशी इनकॉर्पोरेट केलेल्या असतात. अशा रीतीनं आज सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं जे ॲब्सॉर्प्शन जे काही आपण जर म्हणलं वालचंदच्या बाबतीत जर म्हणाल तर इनफॅक्ट 90% जास्त विद्यार्थ्यांना जॉब हा मिळालेलाच असतो. कारण ह्या सगळ्या प्लेसमेंटच्या ॲक्टिव्हिटी ज्या काही आहेत या नाही मार्चच्या आधी त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्यामुळे आत्ता सध्याच्या ह्या बॅचच्या बाबतीत जर म्हणाल तर प्रत्येकाच्या हाती 2-3 जॉब आहेत. फॅन्टास्टिक, व्हेरी गुड. वालचंदच्या बाबतीत आपण ही गोष्ट आपण विचारात घेतलं पण तो निश्चितच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती परिस्थिती अवघड आहे. त्याच्याच प्रमाणे ज्या कंपन्यांकडे सगळी काही प्लेसमेंट केलेली आहे ऑलरेडी त्या लोकांच्या बाबतीत साधारणतः एक 30% वगैरे त्यांचे जॉब जे काही आहेत ते त्याचे जॉब कंटिन्युएशन होत नाहीत, मुलांच्याकडून होत नाही, त्या कंपन्यांकडून होत नाहीत, त्यांच्याकडून तशा पद्धतीचं ट्रेंडिंग असावं लागतं की बाबा तसे त्यांची जी काही गरज जी आहे ती गरज त्यांची कंटिन्युएशन लागते. आज आपला विद्यार्थी बाहेर ह्या कंपन्यांकडून स्वीकारला जाईल वालचंदच्या बाबतीतला, आणखी त्यांचे जॉब जे काही आहे ते कंटिन्युएशन होतील अशी बाब ही निश्चितच मी त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. कारण की ती मी माझ्या महाविद्यालयाच्या बाबतीत मी एक्सपिरियन्स करतो जेवढे काही याच्याविषयी मी बोललो त्याप्रमाणे. परंतु पुढच्या बॅचच्या बाबतीत सी दॅट इज अ बिग क्वेश्चन. वी डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट काइंड ऑफ से देअर वुड बी रिक्वायरमेंट, व्हॉट काइंड ऑफ डिमांड विल बी देअर. कारण की आंतरराष्ट्रीय बाबी जर आपण विचारात घेतल्या तर त्यांच्याकडे ह्या सगळ्या जे काही प्रॉडक्ट चेन त्यांना जे अपेक्षित आहे, त्यांना जो त्यांचा व्यवसाय, त्यांचं जे बिझनेस मॉडेल जे काही आहे ते कसं एक्झिक्यूट होईल, कसं रन होईल याप्रमाणे त्यांनाही अशा प्रकारचं तांत्रिक क्षमता लागेल. आणि ही तांत्रिक क्षमता मग त्यावेळेला तशा पद्धतीनं त्यांची जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं ते सिलेक्ट करतील. बट मी पुन्हा म्हणजे माझ्या महाविद्यालयाच्या बाबतीत मी निश्चितच हे म्हणतो की
माय कॉलेज वोंट फेस दॅट काइंड ऑफ इश्यू. डेफिनेटली. आणि ही एक मोठं गेल्या 75 वर्षापेक्षा जास्त कॉलेजला झाली ती एक ब्रँड नेम आहे, ते एक हो. इमेज आहे. आपल्या अल्युमिनीज मोठे आहेत, आपले वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत, त्यामुळे वालचंद कॉलेज हा फेस करणार नाही प्रॉब्लेम. पण बाकीच्या कॉलेज निश्चितपणे हा प्रॉब्लेम आहे. डेफिनेटली फेस द हिट अँड दे विल हॅव टू डू समथिंग डिफरंट. एक थोडीशी शक्यता अशी आहे की ह्या सगळ्या बदललेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच्या टीचिंग लर्निंग मधनं प्रॉबेबली मुलं जरा जास्त स्मार्ट होऊन त्या चॅलेंजेसला, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या घेतल्या जातात किंवा एंट्रन्स करता वेळी घेतल्या जातात, त्यामध्ये दे मे एबल टू प्रूव्ह लिटल मोर मेटल असं सुद्धा शक्यता. टाइम विल ओनली टेल. आता या घडीला त्याचं काही उत्तर नाही. एक महत्वाचा त्यातला पार्ट असा दिसतो की इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे बोललं जातं की आता SME करता चांगले दिवस आहेत, MSME करता चांगले दिवस आहेत. होऊ शकतं की इंडियामध्ये एक चांगली ग्रोथ स्टोरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इम्प्रूव्ह. या बॅकग्राऊंडवर माझ्या माहितीप्रमाणे आपण आपल्या कॉलेजमध्ये एक इन्क्युबेशन सेंटर सुद्धा चालवतो. तर आर यू गोइंग टू टेक एनी स्पेशल इनिशिएटिव्ह, ड्राईव्ह टू मेक दीज स्टुडंट्स सेल्फ एम्प्लॉयेबल किंवा त्यांनी त्यांचे स्वतःचे बिझनेस काढण्याकरता आपण काही स्पेशल एफर्ट्स घेतोय का? त्याबद्दल एक दोन वाक्य आपण बोलू शकाल कसं? अशा पद्धतीनं आम्ही इनफॅक्ट ह्याला काही कोविडचं बॅकग्राऊंड जसं अपेक्षित होतं असं काहीच नव्हतं. ही आमची प्रोसेस होते. आणि यावर्षीच आपण जर विचार घेतलं तर टेक्यूच्या माध्यमातून जे आपण मगाच्या डॉक्टर धर्माधिकारी यांचा उल्लेख केला तर ते त्या सेलचे एक इन्चार्ज आहेत. आणखी आम्ही सावंत इन्फोटेक आपण जाणताच, हां, अशोक सावंत. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली होती की बिझनेस रिप्रेझेंटेटिव्ह आणखी तशा पद्धतीच्या एक इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन जो काही भाग जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने इम्प्रोवाइज करता येतील, मुलांच्याकडचे इंटरडिसिप्लिनरी निरनिराळे प्रोजेक्ट्स हे कशा पद्धतीने घेतले जातील, त्याचप्रमाणे आपण एखादं प्रोटोटाईप म्हणजे प्रत्यक्षात थिरॉटिकल मॉडेलवरती काम न करता प्रत्यक्षात एखादं प्रोटोटाईप मॉडेल जे काही आहे, वर्किंग मॉडेल जे काही आहे ते आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल, अशा खूप आपण निरनिराळ्या आयडियाज ह्या आपण आज वालचंदमध्ये राबवतोय. आता नुकतेच आमचे एक रुजू झालेले SP कॉलेजचे एक प्राचार्य डॉक्टर सावंत हे सुद्धा त्यांचा सुद्धा कल याच्यावरती खूप आहे. आणखी गेल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्ही सुरक्षा कवच सारखं एक सॅनिटायझिंगचं हे असेल, सेन्सॉर बेस्ड तुम्ही जे काही तुमचे सॅनिटायझर जसे आता सध्या आपण वापरतो तशा पद्धतीचे असतील, किंवा परवा TV मध्ये फ्लॅश झालेली न्यूज तुम्ही बघितलेली असेल की आम्ही एक काइंड ऑफ रोबो तयार केला. इट वॉज से मुव्हिंग रिमोट कंट्रोल व्हेकल आज सच की जो निरनिराळ्या वॉर्डमध्ये जाऊन सगळ्या वस्तू ज्या काही आहेत त्या सर्व्हिसेस ज्या काही आहेत त्या पुरवू करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या 3 महिन्यातल्या आहेत. त्यामुळं आमचा विद्यार्थी हा एखादा नोकरदारीकडे झुकण्यापेक्षा तो उद्योजक म्हणून कशा पद्धतीनं तयार होऊ शकेल असं आमचं बघणं सुरू आहे. आणि त्यामुळं आम्ही इंडस्ट्रीशी आमचा संपर्क जो काही आहे तो वाढवलेला आहे. आमचं करिक्युलम सुद्धा आम्ही त्या पद्धतीने इम्प्रोवाइज केलेलं आहे. आम्ही बाहेरून येणारे जे काही इंडस्ट्रियल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी असणारा आमचा विद्यार्थीचा रॅपो, जसे आपण मगाशी आपण मेंटॉर मेंटी जसं रिलेशनशिप आपण जसं बोललो त्या पद्धतीने तशा पद्धतीची मेंटॉरशिप आम्ही विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या शिक्षकांना सुद्धा जे काही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत तेही तशा पद्धतीनं ओरिएंटेड केलेले आहेत. सो वी आर डुईंग लॉट मेनी थिंग्स इन ऑर्डर टू मेक आवर से स्टुडंट नॉट सिम्पली एम्प्लॉयबल बट टू बी ट्रान्सफॉर्म इन टू एंटरप्रेन्योर. ही गोष्ट जी काही आहे या दृष्टीनं आम्ही आता सध्या काम जे आहे ते आमचं काम चालू आहे. फॅन्टास्टिक, सुपर. सर, आपण ही चर्चा खरं म्हणजे एक लार्जर स्पेक्ट्रममध्ये, लार्जर ब्रॉड आउटलुकनं अजूनही बऱ्याच अँगलनं करू शकतो. पण थोड्याशा वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे आपण हा प्रोग्राम इथं थांबवतोय. पण माझी मुळात एक आपल्याला सर विनंती अशी असेल की 3 विषय या चर्चेतनं निर्माण होतात आणि त्या तिन्हीमध्ये आपलं रेग्युलरली आम्हाला सहकार्य लागेल असं वाटतं. नंबर 1, इथून पुढं आपण सगळ्यांनी जरा थोडंसं सोशली आउटस्पोकन राहणं गरजेचं आहे. समाजापुढे जाऊन बोलणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय घडतं हे सुद्धा सगळ्या समाजाला सांगण्याकरता प्रोएक्टिव्हली काही गोष्टी कराव्या लागतात. पण मी आपल्याला विनंती करतो थोडासा आपण त्याकरता लीड घ्यावा आणि ह्या भागातल्या निदान इंजिनिअरिंग कॉलेजमधले प्राचार्य किंवा त्यांचे जे डायरेक्टर आहेत त्यांचा एखादा फोरम बनवून जर आपण एखादा वेबिनार केला, कॉन्फरन्स केली आणि ती सुद्धा आपण लोकांपर्यंत कळत न कळत पोचवली आणि ती रेग्युलरली केली, दर महिन्यातनं एखादा एपिसोड केला तर डेफिनेटली दॅट विल हेल्प इन बिल्डिंग अप आवर ओन इमेज. कॉलेजची सुद्धा असेल, विद्यार्थ्यांना सुद्धा त्यातनं ॲडव्हान्टेजेस होतील आणि इंडस्ट्रीला सुद्धा आपल्याला कंटिन्युअसली अपडेट होत आहे.
ही एक गोष्ट आपण करावी. त्याकरता तुम्ही तो कोऑर्डिनेशन करावा अशी विनंती. दुसरी एक गोष्ट बोलता बोलता अशी लक्षात आली की ई लर्निंग जे घडतंय आता किंवा व्हर्च्युअल लर्निंग जे घडतं, हा एक टॉपिक खूप मोठा आहे. इन इट्स ओन खूप टॉपिक मोठा आहे. या संदर्भामध्ये विद्यार्थी आणि पालक आणि ओव्हरऑल सोसायटीमध्ये खूप मोठ्या शंका कुशंका आहेत. ह्याकरता आपण एखादा मुद्दामून प्रोग्राम अरेंज करावा. तर त्याकरता आपल्या कॉलेजमधले एखादे एक्सपर्ट जर मला अवेलेबल करून दिले तर मीही काही एक्सपर्ट ह्या ई लर्निंगमधले घेईन आणि त्यांचाही एक प्रोग्राम करून मुद्दामून एक चांगला नॅशनल लेवलला प्रोजेक्ट करता येईल. मे बी इट इज इन हिंदी और इंग्लिश. विल ट्राय टू डू दॅट. दॅट इज ऑल्सो अ नीड ऑफ अवर. बिकॉज व्हॉट वी आर ऑब्झर्विंग राईट नाव की दिल्ली मुंबई किंवा मोठ्या शहरामध्ये काय होतं हेच कळलं जातंय. ई लर्निंगबद्दल कोणीतरी एक फॉरेनच्या युनिव्हर्सिटीचा हाऊ इट इज गोइंग टू चेंज द होल वर्ल्ड असं बोललं जातं. पण नो बडी इज टेलिंग अस फ्रॉम अ नियर बाय, आपल्या शेजारचा माणूस, आपल्या कॉलेजमधला माणूस, आपल्या भागातला माणूस किंवा आपल्या ह्या क्षेत्रामधला इंजिनिअरिंग क्षेत्रातला माणूस प्रोएक्टिव्हली ई लर्निंगचे सोशल इम्पॅक्ट्स काय आहेत, हाऊ इट इज ॲडव्हान्टेजेस, हाऊ इट विल बी हेल्पफुल, इफिशियन्सी कशी सुधारेल, तुमचे एक्सपेन्सेस कसे कमी होतील, हाऊ यू विल बी एबल टू गेट द बेस्ट नॉलेज आउट ऑफ इट. टू द एक्सटेंट इवन टीचर ऑल्सो शुड हाऊ शुड दे, म्हणजे एक विषय तर असा घ्यायला पाहिजे की ई लर्निंगबद्दलचे कोड्स आहेत का, कोड बनवलेत का, स्टँडर्ड्स बनवलेत का, ई लर्निंगबद्दलची काही रँकिंग मेकॅनिझम आहे का, ह्या लेवलनं पुढं जाऊन सुद्धा एखादा प्रोग्राम आपल्याला करायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि तिसरा माझ्या जिव्हाळ्याचा आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे तुम्ही या एन्व्हायरमेंटमधले पॉल्युशनमधले एक्सपर्ट आहात, तर एक प्रोग्राम आपण मुद्दामून तुमच्या सवडीनं नजीकच्या 7-8 दिवसामध्ये एक प्रोग्राम करावा की निसर्गानं हे जे एक रिसेट बटन दाबलेलं आहे सगळ्यांना पूर्णपणे थांबवलंय आणि त्यानं स्वतः जे कोपअप करून घेतलंय, इम्प्रूव्ह करून घेतलंय, ह्याकरता एकदा सर आम्हाला तुम्ही वेळ द्यावी आणि त्यावरही एक प्रोग्राम आपण करावा, जेणेकरून अर्धवट ज्ञानानं आपल्या इथं नदी स्वच्छ दिसायला लागली आहे किंवा कुठंतरी कोणीतरी सांगितलंय की ओझोनचा लेअर जो डिप्लेट झाला होता तो आता थोडासा भरत आला, ह्याबद्दल एक अभ्यासपूर्ण आपण एक मुद्दामून असा चर्चा करावी आणि तोही आपल्या ग्राहकांपर्यंत पोचवावा. तर हा प्रोग्राम अभिमानाने मी सांगायला हरकत नाही की आमचे जवळजवळ 2 लाख कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे 10-1 लाख लोकांपर्यंत सांगली आणि महाराष्ट्र, वेस्टर्न महाराष्ट्रातले, कोल्हापूरमधले आमचं नेटवर्क आहे भीमा रेड्डी इन्फोटेक, तिथल्याही जवळजवळ 16-17 लाख, म्हणजे हा प्रोग्राम जो शूट होईल हा साधारणपणे 30 ते 40 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहे केबलच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे ह्याचं एडिटेड व्हर्जन, शॉर्ट व्हर्जन आपण फेसबुक आणि यूट्यूबवरही देणार आहे. मी आपल्याला विनंती करेन ह्या प्रोग्रामची फायनल एडिट झाल्यावरती आपल्यालाही देतो. तुम्हीही तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रोग्राम पोचावा, जेणेकरून आपला उद्देश सगळ्यात महत्त्वाचा ह्या स्टेजमधला, ह्या करोनाच्या बॅकग्राऊंडवर आपण सर्व लोक, पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग कॉलेज, वालचंद कॉलेज आणि इतरही कॉलेजेस कशी तयार व्हायला लागली आहेत करोनाच्या बॅकग्राऊंडवर स्वतःच्या बदलावाला, आणि त्यामध्ये ग्राहकांनी म्हणजे आपले जे विद्यार्थी आहेत आणि पर्टिक्युलरली पालक आहेत ह्यांनी तो पॉझिटिव्ह बदलाव कसा समजून घ्यावा, हा मेसेज आपण जो आपण इतक्या वेळात बोललो तो सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद. धन्यवाद.